संतच पाहिजे. जगभर मार्ग आहे, कोणाचा मार्ग खोटा नाही. सगळ्याचे मार्ग खरे आहे, पण त्याला एकच ठिकाण उभी आहे. ह्या पत पाणी बिळाच्या म्हणजे कोणत्याही मार्गामध्ये ते प्रसिद्ध होत नाही. कारण परदारा परदारा म्हणजे परक्यांची श्री, परधन परक्याचा पैसा, परान्न दुसऱ्याचं जेवण आणि परनिंदा. या सगळ्या क्या उगतात ज्याच्यामध्ये काम निर्माण होतो त्याच्यात. ज्या वेळेस एक तपी समुद्रात बसले, समुद्राच्या काठावर, आणि तिथे इंद्राने सांगितलं त्या पर्याला की यांचं तर भ्रष्ट करा, म्हणून त्या पर्या गेल्या आणि त्याला अनेक प्रकारांचे विनोद करून त्याला बोलायला लागल्या. तेव्हा जे निष्काम लोक असतात तिथे हे लग्न चालत नाही. जे सकाम लोक असतात त्यांच्यावर हे लग्न आल्याशी राहत नाही. कारण कृष्ण परमात्माला त्या सगळ्या लोकांनी म्हटलं होत, काम क्रोध मद मत्सरी पर्या अप्सरा तमाशात बनवलं तिथे. तर देवाने डोळा सुद्धा उघडला नाही. अखेर थकले आणि देवापाशी जाऊन पायावर मस्तक ठेवले. हे नारायणा, धन्य तुझी शांती. क्रोध आला नारदासी, शाप दिला नलकुबेराशी, वरच त्यांना शिरा करून टाकल्या. इतराची गत कायशी क्रोध आला ईश्वराशी, आणि त्याने दक्षाचे यज्ञाचा युद्धमांस केला. असे आमचे काहीच काल चाललं नाही. यामुळे तुझी धन्य शांती. हे नारायणा, तुझीच काय, पण तुझ्यासारखे जे भक्त असतील, तुझ्या जातीचे, तुझ्या जिव्हाळ्याचे, तुझ्या कन्वयाचे, तिथे आमचं काही चालणार नाही. कारण तुझ्याशिवाय जे निष्काम ध्यान धारणा करतात, निष्काम बैसले तेथे न चाले आमचे विघ्नाची केले. तुझ्या नावाशिवाय त्यांना कायची इच्छा नाही. असे जे तपाला बसले आहेत तिथे आमचं विघ्न चालणार नाही. प्रेमाच्या भरात भजन पूजन काय असेल नसेल कला कौशल्य केल्या तर जरा असं ओळखा. जिथे तुमचं मन रमत असेल, जिथे आनंद वाटत असेल तिथे भक्त आहे, तिथेच देव आहे. भक्त ओळखायचे लक्षण आपल्याला सांगतात. ज्या भक्ताला पाहून आपल्याला परमेश्वराचं नाव किंवा चांगले कर्म करावं वाटलं तर तिथेच देव आहे. हे जर नाही वाटलं, भांडणं तणणं द्वेष निंदा वगैरे जर निर्माण झाला तर हा काहीतरी परिवार आहे. परिवार नाही, हा भक्तीचा परिवार नाही, हा स्वार्थाचा परिवार आहे. तर या अशा करताना या जगामध्ये जर आपल्याला ओळख करायचं असेल त्या शरीराला ओळखा. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे. जिथे पंचमहाभूती आहे इथे पंचमहाभूती, तिथे कर्म पंच कर्मेंद्रिय आहेत, तिथे ज्ञानेंद्रिय. हे सर्व 25 तत्व या शरीरात भरले आहे. 25 तत्वे सदाशिव आहे. हे तुम्हाला कवा कळेल, गुरु कराल. गुरु करा, सगळे साधने करा, हे काही वायाला जाणार नाही. कसाय मनुष्य शिकला तर किती उंच जाऊन सही तो पैसा कमवून आयुष्यभर मजा करेल. त्याप्रमाणे तुम्ही कसे राहा, पण देवाची भक्ती करा. आपण जे जेवायच्या टायमाला गडबड करता याच्यावर आता आज बोलतात बाबा. पार्वती म्हणे मला माणसं जीव घालायची, माणसं
देव म्हणे सगळ्याला घाल पण नागष्टीला बोलू नको. बोलू नको. आणि मग मला त्यालाच बोलायचं. ब्राह्मण भोजन करायचं तर कोणाला बोलायचं? अगस्ती ऋषीच घ्यायचं. ह्यानं एका आचमनामध्ये 3 आचमनामध्ये समुद्र खालास केला आणि याला कोणतं अन्न पोरायचं नाही. शांतराव संपलं काही राहिलं नाही. असं काही नाही पार माय शक्ती आणपूर्ण पण कंटाळून गेली ती. उठायलाच तयार नाही. हा स्वाहा, हा स्वाहा. आता काय करायचं? मग नारायणाला हाका मारून देवा धावा होईल. आता काय करू? ऐका, जे उठले यंदा बी एकदा मानसिक पंक्तीत उठला तर दुसऱ्याने कधी जेवू नाही. उच्चिष्ट खाल्ल्यासारखं होतं. तर ऐका, आणि ते अन्न पण दृष्टीदोषा समान बाधक हे पोट सुरू उठत असते. माणसा हो, अरे पहिली प्रथा होत, पंक्तीतून कोणी उठलं तर लाडूची पंगत घेत होती. आणि आता उठले का सुटले ताब्या घेतल्या ताटली घेतली का चालले पळत. हे कोणत्या शास्त्राचे रे हे? हा काय होतं तुम्हाला घंटाभर बसलं तर? दादा बाबा लोक जे चैनी ना खात्यात, मजा ना खात्यात. आता तुम्ही उठपळे 2 घास खाल्लं तर खाल्ले तर पळाले. पण हा किती अपाय हा का भाऊ? त्या अन्नाचं विष होतं मागल्या. म्हणून एवढा दुर्वास देवानी का उठवला की देव उठले जेवता जेवता तर आग ऋषीला उठावं लागेल.